राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकींसाठी मतदानानंतर विविध संस्थांनी तयार केलेले एक्झिट पोल हे सर्वच माध्यमांवर झळकले आणि त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये ठाकरे बंधू यांना मोठा धक्का बसेल असा अंदाज या सर्वच एक्झिट पोलमध्ये देण्यात आलेला आहे आणि मुंबईतल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने हा कौल मिळत असल्याचं चित्र आहे। मात्र यामध्ये उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय आणि एक खळबळजनक दावा केलाय। संजय राऊतांच्या या ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत। राऊतांच्या या ट्विटचा रोख हा मोहित कंबोज यांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे। मोहित कंबोज यांनी काल दुपारी 12:30च्या सुमारास एक ट्विट केलेलं होतं आणि यामध्ये भाजप मुंबईमध्ये 100हून अधिक जागा जिंकेल असा दावा त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला होता आणि संजय राऊतांनी याचाच उल्लेख त्यांच्या ट्विटमध्ये केलेला आहे। निश्चितच संजय राऊतांच्या या ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत। संजय राऊतांचं हे नेमकं ट्विट काय आहे, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचं हे ट्विट आहे। आताची ताजी खबर, मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची व कमलाबाईंची प्रदीर्घ चर्चा आणि बैठक संपली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतला खास खजिनदार, लाडका बिल्डर आणि गगराणी यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय शिजलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे।